नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता. स्वागत आहे तुमचं केपीस किचन चॅनलवर. ही माझी पहिली रेसिपी आहे, तर तिची सुरुवात मी काहीतरी गोडपासून करणार आहे. तर मी आज प्रसादाचा शिरा बनवत आहे. तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते. प्रसादाचा शिरा करण्यासाठी आपल्याला 1 वाटी तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि याच वाटीच्या प्रमाणात मी 3 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घेतलेलं आहे. आणि काही ड्रायफ्रूट्स आणि जायफळ इलायची पावडर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे. सगळ्यात आधी आपण कढईत तूप टाकणार आहोत. तूप थोडंच टाकायचं आहे आणि उरलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत, ते सांगते मी पुढे तुम्हाला. आणि तूप आपल्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही आहे. जास्त गरम झालेला तुपाचा असा वास येतो जेव्हा आपण रवा भाजतो. साईडलाच मी दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. आता हलकं गरम झाल्यावर आपण रवा टाकलेला आहे. त्यात रवा चांगला भाजू द्यायचा आहे. सुरुवातीला थोडं हलवायचं आहे. आणि रवा झालेला कसं ओळखायचं, गुलाबी रंग होईपर्यंत त्याला भाजायचं आहे. आणि भाजल्यानंतर तो असा हलका लागणार आपल्याला. बघू शकतात तुम्ही, रव्याचा कलर पण बदललेला आहे आणि भाजताना आपल्याला हलकं लागतो. आता या स्टेजवर आपण दूध टाकणार आहोत आणि दूध हे थोडं थोडं टाकायचं आहे आणि शिरा आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि जितकं आपण वाटीत दूध घेतलेलं आहे तितकं पूर्णच लागणार आहे, पण ते थोडं थोडं करून टाकायचं आहे. एकदाच टाकल्याने ते थोडं आपल्याला पातळ झाल्यासारखं वाटेल म्हणून. दूध टाकल्यावर आपल्याला चांगला रवा हलवायचा आहे. तो होईल घट्ट आणि दुधातच आपल्याला रवा चांगला शिजू द्यायचा आहे, कारण साखर टाकल्यावर आपल्याला जास्त वेळ रवा होऊ द्यायचा नाही आहे. साखर टाकल्यावर जास्त वेळ शिरा होऊ दिला तर तो असा कडक होतो थंड झाल्यावर आणि हा असा खुल्ला खुल्ला आणि छान तूप सुटतं. आता या स्टेजवर आपल्याला थोडं 1 चम्मच मी तूप टाकणार आहे आणि तूप टाकल्यावरही चांगलं हलवून घ्यायचं आहे. बघू शकतात तुम्ही किती मऊसूत असा शिजलेला आहे दुधावर. आता आपल्याला साखर टाकायची आहे. साखर टाकून आपल्याला शिऱ्याला चांगलं हलवायचं आहे. आणि साखर टाकल्यावर साखर विरघळेपर्यंत, साखर विरघळली म्हणजे तूपही सुटतं शिऱ्याला चांगलं आणि छान होतो. शिऱ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटापर्यंत. त्याच्यानंतर ते उरलेलं तूप आपण एका भांड्यात घेऊन त्यात तूप हलकं गरम झाल्यावर त्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. ड्रायफ्रूट्स हे चांगले तुपात तळून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला ड्रायफ्रूट्स सगळे तुपासकट शिऱ्यामध्ये टाकायचे आहे. तुम्ही बघू शकतात, हे जास्त वेळ होऊ पण नाही द्यायचं. मनुका चांगल्या फुलतात तुपामध्ये आणि त्याची टेस्ट चांगली येते मग प्रसादाच्या शिऱ्याला. बघू शकतात तुम्ही. आता हे थोडंसं फुललं ना की तुपासकट आपल्याला शिऱ्यामध्ये हे टाकायचं आहे. आता हे झालेलं आहे. आता मी हे सर्व शिऱ्यामध्ये टाकणार आहे. मी शिऱ्याचा गॅस बंद केलेला आहे. साखर टाकल्यावर शिरा जेव्हा परतवतो तेव्हा तो चांगला तूप सुटलेलं असतं आणि हे टाकल्यावर अजून तूप येतं त्याला चांगलं. गॅस बंद करून हे चांगलं मिक्स करायचं आहे ड्रायफ्रूट्स सगळे शिऱ्यामध्ये. याच्यानंतर जायफळ इलायची पावडर हे टाकून मिक्स करायचं. तुम्ही बघू शकतात शिरा कसा मऊसूत शिजलेला दिसत आहे आणि त्याला चांगलं तूपही सुटलेलं आहे. तर आपला प्रसादाचा शिरा हा रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.